नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ झाली होती पण मी लाईट लावली नव्हती कारण माझं बाळ उठलं तर म्हणून. आज सॅटरडे होता सो त्याला सुट्टी होती, त्यामुळे मी कामं आवरून घेतली. तर इथे मी पहिल्यांदा उठल्या उठल्या फोन चार्जिंगला लावला. तुम्ही बघू शकता वातावरण सकाळी मस्त पाऊस पडलेला, कोकणातलं वातावरण. तर आता मस्तपैकी लाईट येत होती. तोपर्यंत मी आंघोळ कपडे करून घेतले होते. तोपर्यंत मस्त उजेड आला होता विंडोतून. लाईट लावायची गरज नव्हती. तर मी घावण्यांना तांदूळ भिजत घातले होते मगाशी आणि खोबरं किसून ठेवलं होतं. तर आज ठरवलेलं मी की शनिवार आहे आणि गूळ खोबऱ्याचे घावणे करूया. तर नाश्त्यासाठी आज म्हटलं गूळ खोबऱ्याचे घावणे करूया. हे गावठी तांदूळ आहेत आणि ह्याचे घावणे अतिशय अप्रतिम होतात, म्हणजे पांढरे शुद्ध जाळीदार होतात. त्याचबरोबर एका बाजूला म्हटलं मी कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेते, म्हणजे मालवणी मसाला ते कांद्या खोबऱ्याचं वाटण लागते, तुम्हाला माहिती आहे. इथे मी वाटण तयार करून घेत होते. आलं लसूण खोबरं कांदा एका बाजूला भाजून घेतलं आणि एका बाजूला मस्त असे जाळीदार घावणे तयार करायला घेतले. मस्तपैकी तेल लावून तुम्ही बघू शकता. असं भिऱ्याला तेल लावलं. रोज मी काय करते, केळीचा देठ आणते, पण आज आणायला गेली नाही, नुसतं चमच्याने तेल लावलं. हे बघू शकता अतिशय पांढरं शुभ्र मस्त असं घावण्याचं पीठ आलं आहे. आणि आता आपण घावणा करूया. आणि आता मी गूळ खोबऱ्याचा घावणा करणार आहे. आज शनिवार होता पण आज अंड्यांचं केलं नाही, कारण अंडी खाऊन मला एवढी अंडी मध्ये मध्ये कंटाळा येतो आणि माझा मुलगा कधी कधी खातो आणि कधी कधी बोर होतो. तर म्हटलं आज गूळ खोबऱ्याचे घावणे करूया. तुम्ही बघू शकता त्यात गूळ खोबरं घातलं आणि घावणा करून घेते. अशा पद्धतीने सगळे गूळ खोबऱ्याचे घावणे करून घेतले. आज मला जरा लवकर आवरायचं होतं कारण बाजारात बरीचशी कामं होती. सामान थोडं आणायचं होतं, लायब्ररीत जायचं होतं, पुस्तकं बदलून आणायला. सो कामं करून घेतली. प्लस मला भाकरीचं दळण पण द्यायचं होतं आणि मी भाकरी कशी बनवते हे तुमच्याशी नक्की शेअर करते. दळून आणल्यावर हे भाकरी भाजून पण दाखवणार आहे एका व्हिडिओत ह्या पिठापासून. तर मी मिक्स पिठाची भाकरी बनवते. मला पण माहिती नव्हतं की माझ्या भाकरी इतक्या उत्तम होतील, कारण आता मागील 5-6 महिने मी भाकऱ्या बनवते आणि अतिशय नरम लुसलुशीत भाकऱ्या राहतात. म्हणजे डब्याला वगैरे तरी नरम लुसलुशीत राहतात आणि एकदम पातळ अशी भाकरी थापली जाते. तर मी ह्या ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ उडीद डाळ सोयाबीन असं घालते. उडीद डाळ जराशी घालते. उडीद डाळने काय होतं की भाकरी मऊ राहते बराच वेळ. आधीची लोक कशी की काळे उडीद वापरायची, काळे उडीद असतात शेती का ते जराशे भाकरीत घालायची. तर माझी आजी वगैरे बघितलेले मी कशी उडीद घालते आणि जराशी उडीद डाळ, उडीद नसले तर काळे. आता इथे मी बाजरी घेतली आहे, म्हणजे सगळं सम प्रमाणात घ्यायचं. 2 ग्लास बाजरी, 2 ग्लास ज्वारी, 2 ग्लास नाचणी, 2 ग्लास तांदूळ. सोयाबीन मी जराशे घातले, साधारण 1 वाटी किंवा अर्धी वाटी तुमच्या आवडीनुसार. आणि उडीद डाळ जराशे घातले आणि हे सगळं आता एक ग्लासातून काढते आणि मिक्स करून घेते. तसं आज शनिवार होता आणि संध्याकाळचा आमचा प्लॅन होता धमाल 4 मूवी बघायला जायचा, कारण बरेच दिवस झाले होते, 6-7 महिने झाले होते कुठे बाहेर गेलो नव्हतो तिघे एकत्र. मी माझ्या मुलाला घेऊन गेले होते मध्ये मध्ये मूवीला वगैरे असं. आणि मिस्टर खूप बिझी असायचे, तर मला वाटायचं की मी तरी माझ्या मुलाला टायमिंग द्यायला पाहिजे, त्याला कुठेतरी फिरायला न्यायला पाहिजे. सो मी त्याला घेऊन जायचे, पण आम्ही तिघं असं एकत्र असं टाईमच भेटला नव्हता मागील बरेच महिने की एकत्र कुठेतरी गेलो असा. त्यामुळे मीच इनिशिएटिव्ह घेतलं, मिस्टरांना बोललं की आपण जाऊया ह्या शनिवारी मूवीला. त्यामुळे सकाळीच म्हटलं आपण जी काही कामं आहे संध्याकाळची ती सकाळीच करून घेऊया, कारण रविवारची काय कामं करायची होती मला ते आधीच ठरलं होतं. सो मी आता असं भाकरीचं दळण देते दळायला आहे. मी आधीच जेव्हा सामान भरते तेव्हा ज्वारी बाजरी नाचणी सगळं घरात आणून ठेवलं होतं. सो मग भाकरीचं पीठ संपलं की कसं पटकन ताजं दळून आणता येईल. भाकरीचं पीठ मी कधी विकत आणत नाही. विकत आणायला ते एवढं परवडीचा विषय नसतो, म्हणजे हिशोब मी घातला नाही. अर्धा किलो भाकरीचं पीठ साधारण मला वाटतं 40 रुपये की असं काहीतरी येतं आणि त्याच्यात 1-2 भाकऱ्या बनतात.
कधीतरी आणलेलं मी पण, म्हणजे जास्त ते मी असंच दळायला देते आणि अतिशय गुणकारी असते हेल्दीसाठी ही भाकरी. आणि मी गेलेले फिश मार्केटला, तर फिश मार्केटमध्ये चांगले फिश मिळतात. मी फिश मार्केटला गेले की एकत्र मला कसले फिश हवे ते, आणि फिश खूप आवडतात. सो ह्यावेळी आणली होती मोरी म्हणजे मुशी, कारण मिस्टरांना माझ्या मुशी खायची इच्छा होती. ते मला बोललेले मोरी ही आहे मोरी किंवा मुशी म्हणतात ह्याला. ह्याला मीठ, मसाला मालवणी, हळद, लिंबाचा रस लावून मॅरिनेट केलं आहे मी. आणि इथे जरासा टोमॅटो, पाव तुकडा, कोथिंबीर, आलं लसूण याची पेस्ट करून घेतली आहे. फोडणी देऊया. हा बारीक चिरलेला कांदा, तीन ते 4 मिनिट ह्याला अशी मस्त उकळी येऊ द्यायची. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला. आणि वरून जरासा गरम मसाला टाकला होता मी. मस्त जेवून झाल्यावर 4चा शो होता, मूवी बघायला गेलो. येताना तुम्ही बघू शकता हे दृश्य मस्तपैकी हिरवंगार झालं आहे कोकणात. बाकी मूवीचं मध्ये पॉपकॉर्न